गंगाखेड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला आज तालुक्यातील रोमणा येथील शेतकऱ्यांनी टाळे ठोकून बँक समोरच ठिय्या मांडला। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। नंतर शेतकऱ्यांनी इतर ग्राहकांना बँकेच्या बाहेर काढून कुलूप लावण्याचे कारण सांगितले। रुमणा हे गाव बँकेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दत्तक होते आणि या बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत होते। पण ग्रामस्थांची मागणी अथवा ग्रामपंचायतचा कोणताही ठराव नसतानाही IDBI या बँकेला जोडल्याने त्या बँकेचे चार्ज परवडत नाही आणि बँक ही शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नसल्याने गावकऱ्यांनी पूर्वी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेलाच गाव जोडावे अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेला रुमणा हे गाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेला जोडून घेण्याचे लेखी पत्र बँकेला पाठवले। तरी लीड बँक टाळाटाळ करीत असल्याने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी संतप्त असलेल्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी थेट बँकेलाच कुलूप ठोकत बँकेतच ठिय्या मांडला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे हे बँकेत दाखल झाले। बँकेचे व्यवस्थापक आणि आंदोलक शेतकरी यांच्यात संवाद घडवून आणत लीड बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांचे बोलणे करून दिले आणि त्यांच्या आश्वासनानंतरच शेतकऱ्यांनी बँकेला लावलेले कुलूप काढून कामकाज सुरू केले। यावेळी आमदार गुट्टे काका मित्र मंडळाचे विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, उद्धव सोळंके यांच्यासह 100 ते 150 शेतकरी गावकरी उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।